नमस्कार, स्टिच विथ आशू या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण 36 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज बघणार आहोत। त्या ब्लाउजला आपण बॅक साइडला डिझाइन दिलेली आहे। ब्लाउज हा पॅडेड आहे। पॅडेड ब्लाउजची आज आपल्याला स्टिचिंग करायची आहे। त्या ब्लाउजला बॅक साइडला आपण जी डिझाइन केली आहे ती डोरीची आहे, कारण बॅक ही पूर्णपणे ओपन आहे। ती जी डिझाइन आहे ब्लाउजची ती खूप छान आहे आणि ती तुम्हालाही आवडेल। त्यासाठी ती डिझाइन बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल। हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये ज्या स्टेप मी सांगितलेल्या आहे त्या फॉलो करत घ्या, म्हणजे तुम्हाला 36 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज तोही डिझायनर शिकायला पण मिळेल आणि स्वतः वेअर करायला पण मिळेल शिवल्यानंतर। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ती डिझाइन कशी वाटली। चला तर आपण आता स्टिच करायला घेऊया, पण त्याआधी आपल्याला जो ब्लाउज स्टिच करायचा आहे त्या ब्लाउजची पेपर कटिंग तुम्हाला जर हवी असेल तर मी तो व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे, तो सुद्धा तुम्ही बघा। आणि जर मला जमलंच तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कटिंगच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला देईल, तर ती तुम्ही बघा। आधी कटिंग शिका, त्यानंतर स्टिचिंग करायला घ्या। चला मग आता स्टिचिंग करायला घेऊया। इथे सगळ्यात आधी आपण स्लीव रेडी करणार आहोत। अस्तरवर आपल्याला ही पाइपिंग ठेवून घ्यायची आहे, कारण आपल्याला पाइपिंग लावायची आहे स्लीवला। रेडीमेड पाइपिंग आहे ही आतल्या साइडनी वर ठेवायची आणि शिलाई देऊन घ्यायची। व्यवस्थित शिलाई द्यायची। मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यावर अस्तर ठेवायचं, पण जी पाइपिंग आपण लावली होती ती आतल्या साइडनी ठेवायची आणि जी शिलाई वर दिसत आहे त्या शिलाईवर तुम्हाला स्टिच करायचं आहे। व्यवस्थित स्टिच करायचं, शिलाईवर शिलाई आली पाहिजे। आता ओपन करून परत एक दाब शिलाई द्यायची। फिनिशिंग मध्ये शिलाई द्यायची। तुम्ही बघू शकता इथे आपली पाइपिंग व्यवस्थित बाहेर दिसते। चारही बाजूनी शिलाई देऊन झाल्यावर एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून घ्यायचं। इथे आपल्या दोघं स्लीव रेडी झालेल्या आहेत अटॅच करून। बघा पाइपिंग किती सुंदर दिसते। आता आपण कटोरीला जोडायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे अटॅच करून घेऊया। व्यवस्थित ठेवायचं अस्तर मेन फॅब्रिकवर, अस्तर बाहेर दिसता कामा नये, त्यासाठी व्यवस्थित ठेवायचं आणि शिलाई द्यायची। चारही बाजूनी व्यवस्थित शिलाई द्यायची। एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं। दोघं कटोरी या रेडी करून घ्यायच्या। छान अशा 2 कटोरी रेडी झालेल्या आहे प्रिन्सेस कटच्या। आता फ्रंट पार्ट घ्यायचा। मेन फॅब्रिक उलट्या साइडलाच ठेवायचं, त्यावर अस्तर ठेवायचं आणि चारही बाजूनी शिलाई द्यायची। आपलं पॅडेड ब्लाउज आहे म्हणून आपण सरळ फॅब्रिकवरच अस्तर ठेवलंय, कारण आपल्याला आणखी एक अस्तर लागणार आहे। पॅडेड ब्लाउजला डबल अस्तर लागतं। हे आपलं फ्रंट पार्टचं एक पार्ट तयार झालेला आहे अस्तर लावून। आता आपल्याला जे डबल अस्तर लागणार आहे ते घ्यायचं। इथे आपण जे डबल अस्तर लागणार आहे ते घेतलेलं आहे। त्याला आता आपल्याला प्रिन्सेस कटच्या कटोरीज अटॅच करून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अर्धा इंच किंवा 3 लाईन इतकी शिलाई देऊन व्यवस्थित अटॅच करून घ्यायच्या दोघं कटोरीज। आणि एक टिप लक्षात ठेवायची की कधीही आपल्याला जे सेकंड अस्तर आहे त्यावर गळा आखून घ्यायचा आहे। आता हे जे मेन फॅब्रिक होतं त्याला कटोरी अटॅच करून घ्यायची आपल्याला। व्यवस्थित कटोरीज अटॅच करून घ्यायच्या। दोघं साइडच्या कटोरीज आपल्या या दोघं साइडच्या कटोरीज अटॅच करून झालेल्या आहेत। आता त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि जी मार्किंग आहे गळ्याची त्या मार्किंगवर आपल्याला शिलाई द्यायची आहे। फॅब्रिक
व्यवस्थित अटॅच करायचं। पिन्स लावून घ्यायच्या अशा, म्हणजे आपला गळा तिरका जाणार नाही। व्यवस्थित आता जी लाईन आहे, मार्किंग आहे, त्यावरच आपल्याला शिलाई द्यायची आहे। कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंचावर शिलाई द्यायची आहे। आता गळा कट करायचा आणि स्मॉल कट देऊन घ्यायचे। फॅब्रिक पलटी करायचं इथे व्यवस्थित। गळ्याला आणि कमरेला आता आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग मध्ये स्ट्रेट करायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई द्यायची किनारीवर। कमरेला सुद्धा दाब शिलाई द्यायची। आता इथे एक लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की आपला फ्रंट पार्ट हा ओपन आहे, तो आपण आधी ओपन केलेला नाहीये। तो आपण नंतर कसा ओपन करायचा ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। पाइपिंग लावून घेते मी। थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपलं फॅब्रिक किंवा आपलं ब्लाऊज थोडं फिनिशिंग मध्ये तयार होतं। हे बघा, आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे। फ्रंट पार्टच्या मध्यभागी शिलाई द्यायची 2 पाव इंचावर आणि कट करून घ्यायचं, म्हणजे 2 पार्ट रेडी होतात। आता बॅक पार्टला 2.5 इंचावर मार्किंग करायची। गळ्याकडे, मध्यभागी आणि कमरेकडे अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आपल्याला डिझायनर गळा तयार करायचा आहे। बॅक आपली पूर्णपणे ओपन आहे, त्याला फक्त दोरीची डिटेलिंग दिलेली आहे। व्यवस्थित कट करून घ्यायचं। इथे आपले 2 पार्ट रेडी झालेले आहेत। बघा, हा मधला पार्ट आपण कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे लूप्स लावायचे आहेत, ज्यातून की आपण दोरी अटॅच करू शकतो। छोटे छोटे दोरीचे लूप्स तयार करायचे किंवा फॅब्रिकचे लूप्स जरी तयार केले तरी चालतात। इथे आपण आता लूप्स लावून घेऊया। आपले लूप्स लावून झाल्यावर फॅब्रिक कसं दिसेल, लूप्स आतल्या साईडला असायला पाहिजे, कारण आपण पलटी केल्यावर ते बाहेरच्या साईडला येतील। इथे लूप्स रेडी आहेत। तर आता मेन फॅब्रिक घ्यायचं आणि त्याला सेंटरला कट द्यायचा। 2 पार्ट करायचे मेन फॅब्रिकचे। 2 पार्ट करून झाल्यावर त्यातला एक पार्ट घेऊन सरळ साईड ठेवायचा, त्यावर आपण जे लूप्स लावलेले आहेत ते ठेवायचं। लूप्स आता आतल्या साईडला गेले पाहिजे अस्तरचे मेन फॅब्रिकला, आणि जी शिलाई आपण दिलेली आहे आधी, त्याच शिलाईवर तुम्हाला शिलाई द्यायची आहे। फॅब्रिक पलटी करायचं, दाब शिलाई द्यायची अस्तरच्या काठावर। फॅब्रिक पूर्ण फोल्ड करायचं। बघा, आपले लूप्स किती छान पद्धतीने बाहेर आलेत। कमरेच्या साईडला अर्धा इंचावर शिलाई द्यायची आणि फॅब्रिक पलटी करून घ्यायचं। छान पद्धतीने आपले लूप्स हे बाहेरच्या दिशेला आलेले आहेत। दोघंही पार्ट असेच रेडी करायचे आपल्याला। एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचं। दोघं पार्ट आपले इथे लूप्स लावून रेडी झालेले आहेत। बघू शकता किती छान पद्धतीने फिनिशिंग मध्ये आपले दोघं पार्ट रेडी झालेले आहेत। आता इथे झिगझॅग पद्धतीमध्ये आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे। आयपट्टी आणि हुकपट्टी लावून घ्यायची फ्रंट पार्टला कट करून। फ्रंट पार्टला सेंटर मध्ये कट केलेला आहे आपण, 2 पार्ट झालेत त्याचे। आता आयपट्टी आणि हुकपट्टी लावून घ्यायची आपल्याला। कारण आपल्याला मागे दोरीची डिटेलिंग दिलेली आहे, त्यामुळे फ्रंट पार्ट हा ओपन ठेवायचा आहे। सोपी ट्रिक आहे, आधी सर्व पार्ट रेडी करून घ्यायचा, त्यानंतर मध्ये कट करायचा, म्हणजे आपले पार्ट फिनिशिंग मध्ये रेडी होतात। बघा किती छान फिनिशिंग मध्ये आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे। आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचा आहे। तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघंही असे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे। आता इथे स्लीव टाकायची आहे।
स्लीवला इथे आपण अटॅच करून घेऊया। 3 लाईन इतकी शिलाई देऊन स्लीवला अटॅच करून घ्यायचं। स्लीव अटॅच करून झाल्यावर आपली जी साइड फिटिंग आहे इथे बघा आपली स्लीव अटॅच करून झालेली आहे। आता आपल्याला साइडला शिलाई द्यायची आहे आणि पूर्णपणे साइड फिटिंग देऊन घ्यायची आहे। हे इथे आपलं किती छान फिनिशिंग मध्ये ब्लाउज रेडी झालेला आहे। स्लीव, बॅक साइडची डिझाइन, टसल्स, व्यवस्थित असं हे ब्लाउज रेडी झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।